तर इथं बघा, संविधान सभेची जी पहिली बैठक ज्याला म्हणतात, कोणती बैठक? पहिली बैठक ही भरली 9 डिसेंबर 1946. तर याला मी शॉर्टकट मध्ये 90 म्हणत असतो. 90 किती? 9. हा 9चा उलटा केला की 1946 6 होते. बघ होते ना 9चा. हा 1946 तारीख लक्षात ठेवायला, किंवा स्वातंत्र्याच्या 1 वर्ष आधीची गोष्ट आहे असे लक्षात ठेवलं तरी चालते. तर 1946 रोजी पहिली बैठक बसली. त्यामध्ये बघा, मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केल्याने लीगचे सदस्य बैठकीला हजर राहू शकले नाही. आलं का लक्षात? म्हणजे इथूनच काय झालं होतं की पाकिस्तानची मागणी सुरुवात झाली होती की आम्हाला वेगळा आमचा काय पाहिजे, पाकिस्तान पाहिजे, भारत तुमचा वेगळा ठेवा, म्हणजे आपला भारत वेगळा ठेवा. तर त्यामुळे केवळ 211 सदस्य बैठकीला हजर राहिले. म्हणजे एक मिनिट का, मी थोडं नाही हे ओपन करतो, तुम्हाला याच्यावर थोडं समजून सांगतो, जेणेकरून क्लॅरिटी येईल की कसे कसे होते, थोडंसं व्यवस्थित पण तुम्हाला समजेल. म्हणजे पहिलेच बघा कसं कसं झालं होतं. थोडीशी आपण एक स्टोरी समजून घेऊ, स्टोरी जर समजली तर बेटर होऊन जाईल. ठीक आहे, एक मिनिट बघा. सर्वात पहिले हा आपला भारत. ठीक आहे, पहिले भारत कसा होता सर्वांना समजला. त्यामध्ये सध्याचा भारत तर काढून घेतो आपण, हा सध्याचा भारत काढला आपण. आणि आता तेव्हाचा भारत म्हणजे कोण, ते आपल्यासोबत हा पाकिस्तान, आणि हा इकडचा सुद्धा पाकिस्तान म्हणजे बांगलादेश हाताचा. तर याच्यासाठी आपण संविधान सभा, काय संविधान सभा, हे ठरवलं की संविधान सभा घेऊ. यामध्ये ब्रिटिशांनी म्हटलं हा 389 जागांसाठी आपण घेणार आहे. 389 जागांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या जागा होत्या, बरोबर आहे. त्यामध्ये तुम्हाला माहितीये की हे ब्रिटिशांच्या अंडर काही संस्थान होते भारतातील. तर ब्रिटिशांच्या अंडर किती होते? 292 होते. चीफ कमिशनरचे होते, चीफ कमिशनरचे 4 होते. आणि भारतीय संस्थाने किती होते? इंडियनचे हे होते 93 होते ना. ठीक आहे, हे एवढे होते. एकदा चेक करा, क्रॉस चेक, सर्व माहित असलं पाहिजे. काल झालेलं आहे आपलं. ठीक आहे, 292 4 आणि 93 असे 389 झाले. त्यामध्ये हे जे लोक होते यांनी काय म्हटलं, आम्ही येत नाही. कारण की तुम्ही जे संविधान सभा म्हणून राहिले याच्यामध्ये आमचा काय रोल आहे, आमचं तर आम्ही राजे आहे, आम्ही आमचं काय करतो, प्रजेला आम्ही खुश ठेवतो. मग झाले कोणासाठी? 296 साठी. या 296 मध्ये इलेक्शन झाले आणि कोण निवडून आलं? राष्ट्रीय काँग्रेसच्या किती जागा आल्या? राष्ट्रीय काँग्रेसच्या 208 208. मुस्लिम लीगच्या जागा आल्या 73. आणि त्यामध्ये अपक्ष अपक्ष किंवा अपक्षपेक्षा इतर काही होते पक्ष, इतर पक्ष जे होते, इतर एक एक पक्ष, याच्या किती 7 जागा, आणि अपक्षच्या 8 जागा. तर अशा प्रकारे हे सर्वजण निवडून आले. इथपर्यंत क्लिअरिटी आली. आता झालं काय की याची पहिली बैठक जी होती, म्हणजे आता हे संविधान सभेची पहिली बैठक आपली 9 डिसेंबर 1946 ला बसली. पण या दिवशी आपण तर हा सर्व भारत पकडत होतो ना. या दिवशी हे जे मुस्लिम लीग होतं यांनी म्हटलं आम्ही येत, समजलं, आम्ही तुमचे, कारण की आम्हाला काय पाहिजे, आमचा वेगळा पाकिस्तान करायचा आणि तुमचा तुम्ही ठेवा, असं त्यांनी म्हटलं आपल्याला. त्याच्यामुळे हे यायला बैठकीला नव्हते. आता 208 होते. आता या 208 मधले आता मग उपस्थित किती होते? 211. तुम्ही सर 208 पाहिजे होते आणि 7 आणि 8 हे 15 पाहिजे होते. मला सांगा, आपण म्हटलं उद्या क्लास आहे, नवीन क्लास तयार होता, पहिला दिवस आहे, तुम्ही सगळेजण क्लासला येता का? काही जणांची तब्येत खराब असते, काही जणांना मीटिंग्स असतात, बरोबर आहे. तरी हे तरी सिरियस लोक होते, हे भारतासाठी येत होते, बरोबर आहे. तर तशी कंडिशन आहे. म्हणजे 211 होऊ शकते, यातले पण अपक्षामधले पण कोणी मुस्लिम लीगचा असेल तर तो कशाला येणार आहे, कळलं का? तर टोटल त्याच दिवशी किती लोक उपस्थित होते मग? 211. म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसले आता एखाद्याची तब्येत वगैरे खराब असेल तर मग तो येणार का? नाही. तर 211 सदस्य. पण मुस्लिम लीग उपस्थित होती का तिथे? नाही, कारण की त्यांनी पाकिस्तानची काय केली होती? मागणी. हे स्ट्रक्चर समजलं का स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत? व्हेरी गुड. मग आता इथे पुढे बघा. आता समजा आता आपण बैठक बसवली, आलो सर्वजण, तर एक लीडर पाहिजे ना, अध्यक्ष पाहिजे, बरोबर आहे. आणि अध्यक्ष पण आपल्याला लोकशाही माध्यमातूनच करायचा होता, बरोबर आहे. पण लोकशाही माध्यमातून अध्यक्ष करायचा आहे आपल्याला, पण प्रॉब्लेम का होऊन राहिला की एकाला तर समोर यायला लागेल लीडर बनून. तर मग आपण काय केलं की अध्यक्ष बनवायच्या आधी फ्रान्सच्या पद्धतीने, कोणाच्या? फ्रान्स. तर फ्रान्सची घटना आपण वाचली होती. फ्रान्सच्या पद्धतीने अनुकरण करून ज्येष्ठ सदस्य असलेला डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तात्पुरते शब्द कोणता आहे? म्हणजे आपण ठरवलं बाबा की फ्रान्सचं जे आहे घटना, सॉरी, ते वाचलेली होती आणि त्यांच्यावरून समजलं की जेवढे लोक उपस्थित आले त्यामध्ये सर्वात ज्येष्ठ कोण आहे पाहिलं. ज्येष्ठ म्हणजे वयाने मोठा. तर वयाने मोठे कोण सापडले? डॉक्टर सच्चिदानंद. आणि यांना मग आपण काय बनवलं? तात्पुरते अध्यक्ष. तात्पुरते अध्यक्ष म्हणजे तुम्ही समोर या,
सगळ्यांचं व्यवस्थित लावून द्या आणि एक इलेक्शन घ्या. मग इलेक्शन नंतर जो व्यक्ती अध्यक्ष बनेल मग तो तेथून संविधान सभेचा काय राहणार अध्यक्ष. पण तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? बोला ना, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. बघा हा प्रश्न 3-4 वेळा रिपीट झालेला आहे. ठीक आहे, तात्पुरते अध्यक्ष, त्यानंतर आपल्याला कोणती पहिली बैठक केव्हा भरली, किती सदस्य होते, हे सगळं 211 सदस्य होते, कोण नव्हतं, मुस्लिम लीग नव्हती, सर्व प्रश्न आलेले. मग इथून तुमचं कॉन्सन्ट्रेशन फुल पाहिजे आणि बोला लागणार आहे. म्हणजे आणि कोणत्या पद्धतीचं अनुकरण केलं होतं? फ्रान्सच्या पद्धतीचे अनुकरण केलं आणि ज्येष्ठ सदस्य जे होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून घोषित केलं. झालं, मग ते झाले अध्यक्ष. कोणत्या बैठकीला? 9 डिसेंबरच्या पहिल्या बैठकीला. मग हे झाली पहिली बैठक. पहिली बैठक समजली सर्वांना? हा, पहिल्या बैठकीमध्ये क्लॅरिटी आली. त्यानंतर मग इथून 2 दिवसानंतर 9 नंतर 2 दिवस किती डिसेंबर? 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि S.C. मुखर्जी यांची संविधान सभेचे अनुक्रमे अध्यक्ष आणि म्हणून निवड करण्यात आली. म्हणजे आता डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय बनले? अध्यक्ष. आता हे अध्यक्ष कसे बनले मग? म्हणजे लोकशाही पद्धतीसारखं. लोकशाही म्हणजे काय? जेवढे सदस्य तिथे उपस्थित होते त्यांनी म्हटलं, वोटिंग केली आणि वोटिंग करून अध्यक्षांना निवडलं आणि ते अध्यक्ष कोण बनले? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि एक उपाध्यक्ष निवडला त्यांनी त्यांच्यातला. म्हणजे आपल्या इथं समजा तुम्ही शाळेमध्ये असताना केलं नाही का हे? शाळेमध्ये आपल्या इथं क्लास टीचर काय करत होते आपले, की कॅप्टन ठरवत होते. कॅप्टनच म्हणतात ना, ते क्लासचा कॅप्टन कोण आहे. तर मग तिथं कसं चिठ्ठ्या टाका लागत होत्या. म्हणजे प्रत्येक, आता आमच्या वेळेस होत होता, आता मला माहित नाही, पण ते लोकशाही पद्धतीच आहे की तुम्ही चिठ्ठ्या टाका. ज्यांना ज्यांना पहिले क्लासचं कॅप्टन बनायचं ते हात वरती करा. मग 3-4 जण हात वरती करायचे. मग त्यांना समोर बोलायचं, याचं नाव बोर्डवर लिहायचे, हा पहिला, हा दुसरा कॅन्डिडेट, तिसरा, चौथा. आणि मग तुम्ही काय करा, एक पेज फाडा छोटस, त्याच्या चिठ्ठ्या तयार करा. त्याच्यावर तुम्हाला जो पाहिजे व्यक्ती त्याच्या चिठ्ठ्या, आता आम्ही केलेलं आहे लहानपणी, चिठ्ठ्या बनवायच्या, चिठ्ठ्या त्या बॉक्स केला असेल त्या बॉक्समध्ये जाऊन टाकायच्या. मग बॉक्समध्ये चिठ्ठ्या टाकल्या की मग उघडायच्या आणि ज्याची चिठ्ठी सर्वात जास्त, ज्याच्या नावाची चिठ्ठी सर्वात जास्त, तो काय होणार? कॅप्टन होणार. बस सेम तसंच. ऍक्च्युली हे पाहिजे, आता पण पाहिजे हे. आता हे बंद झालं प्रोग्रेस. आता तर क्लास टीचर सुद्धाच म्हणते तू हुशार आहे रे, तूच कॅप्टन उद्यापासून. हे बरोबर आहे का? नाही. इथं लोकशाही नाही दिसत. आणि हे तिथं आम्हाला शिकवलं. मग मला समजलं की हे असं असते. बघा तिथून आपल्या म्हणजे भारताची जी लोकशाही आहे ना ती दिसते. आणि हे पहिले होत होतं जिल्हा परिषद मध्ये, आता पण होत असेल कदाचित, मला माहिती नाही. होते का? हा. पण हे मोठ्या मोठ्या क्लासेसमध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा आता हे जे नवीन नवीन स्कूल आलेले आहे, इथं होते का काय माहित? इथं होत पण नसेल. ठीक आहे, पण ते झालं पाहिजे. त्याच्यामुळे काय होते, एक लोकशाहीची पद्धत समजते की अशा पद्धतीनं आपल्या इथं लोकशाही आहे. तर इथं पण तसंच झालं की डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे होते ते अध्यक्ष बनले आणि उपाध्यक्ष कोण? S.C. म्हणजे कॅप्टनचा उपकॅप्टन असते ना एखादी, हा, म्हणजे जो दुसऱ्या नंबरवर निवडून येईल तो उपकॅप्टन. तर तसंच इथं हे मग उपाध्यक्ष कोण? उपाध्यक्ष. त्यानंतर बघा, तसेच B.N. राव. कोण? B.N. राव यांची नेमणूक संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार, कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून करण्यात आली. बघा तिन्ही प्रश्न खूपदा आलेले आहेत. बघा पुन्हा एकदा लिहू आपण का. मला सांगा, अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र. आता हे नाव तर विसरायचं नाही आहे, कारण की आपल्या भारताचे हे कोण आहे नंतर? राष्ट्रपती आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती सुद्धा डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संविधान सभेचे सुद्धा अध्यक्ष कोण? हा. पण समजा तात्पुरते अध्यक्ष म्हटलं तर कोण? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. ते तात्पुरते. परमनंट झाले कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता अध्यक्ष नंतर कोण आहे? उपाध्यक्ष. उपाध्यक्ष कोण? S.C. मुखर्जी. S.C. मुखर्जी हे झाले उपाध्यक्ष. आणि त्यानंतर एक पद निर्माण करण्यात आलं होतं, कायदेशीर घटनात्मक सल्लागार. म्हणजे कायद्याच्या संबंधित जे घटनात्मक सल्ला देणारे होते कायद्याच्या निमित्त, ते कोण झाले? B.N. राव. कोण? B.N. राव. बघा तिन्ही नावं समजले का तुम्हाला? भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण? डॉक्टर S.C. मुखर्जी. सॉरी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. उपाध्यक्ष विचारायचं तुम्हाला. उपाध्यक्ष कोण? S.C. मुखर्जी. आणि सल्लागार कोण? B.N. राव. आणि तात्पुरते अध्यक्ष कोण? सच्चिदानंद सिन्हा. झालं क्लिअर? हे 11 डिसेंबरला झाले. ते किती डिसेंबरला झाले होते? 9 डिसेंबर मध्ये एकूण सदस्य किती होते उपस्थित? 211 सदस्य होते. 211 सदस्य होते. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे 13 डिसेंबर. कोणती तारीख आहे? हा, 13 डिसेंबर 1946 रोजी
जवाहरलाल नेहरू बघा हे एक महत्वाचे व्यक्ती आहे, यांनी संविधान सभेत उद्देश पत्रिका ऑब्जेक्टिव्ह रिसोल्युशन मांडली. समजलं का? ऑब्जेक्टिव्ह रिसोल्युशन म्हणजे उद्देश पत्रिका. आणि बघा हे जे आहे त्यामध्ये काय म्हणजे ह्या उद्देश पत्रिकेमध्ये काय आहे, घटनात्मक संरचनेची मूलभूत तत्वे व तत्वज्ञान देण्यात आलेले आहे, की आपली जे घटना बनणार आहे ते कशा प्रकारे घटना बनणार आहे, त्याचं स्ट्रक्चर समजा. म्हणजे आपला जो क्लास आहे हा कसा चालणार आहे ते मी सांगितलं ना तुम्हाला. पहिला आपला आता हा असा सब्जेक्ट राहणार, इथून मी पुढे हे सब्जेक्ट चालू करणार, आणि आपला हा असा पूर्ण 1 वर्षाचा कोर्स मध्ये आपण एवढं घेऊ, याचं स्ट्रक्चर सांगितलं मी बरोबर. हे एक्झाम आपले टार्गेट आहे. तर तसंच इथं सुद्धा एक प्रॉपर त्यांनी उद्देश पत्रिका मांडली. त्या उद्देश पत्रिकामध्ये इथून जे घटना आहे त्याची संरचना कशी राहणार आहे, त्याचा पाया कोणता राहणार आहे, त्याचे तत्वज्ञान कोणतं राहणार आहे, हे त्या पूर्ण ऑब्जेक्टिव्ह मध्ये टाकलेले आहे. त्यालाच उद्देश पत्रिका म्हणतात. तर उद्देश पत्रिका कोणी मांडली होती, कोणत्या वेळेस मांडली? 13 डिसेंबर. हा, आणि म्हणून बघा तारखा पण खूप फेमस आहे. 9D+2, 11D+2, 13D आणि 1956, 46. समजलं? तर अशा प्रकारच्या तारीख आहे. त्यानंतर बघा 22 जानेवारी 19 हे झालं इथपर्यंत, ठीक आहे, हे संपलं. त्यानंतर 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेचे ती स्वीकार केली. तर हे स्वीकारली केव्हा माहितीये का, म्हणजे काय हे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हणजे उद्देश पत्रिका केव्हा स्वीकारली? 22 जानेवारी 1947 ला स्वीकारली. ही उद्देश पत्रिका घटना निर्मितीच्या पुढील सर्व टप्प्यांवर मार्गदर्शक ठरली. म्हणजे जेव्हा जशी जशी आपण घटना बनवली तसं तसं ते सगळ्या ठिकाणी कामात पडली. भारतीय घटनेची प्रस्ताविका, ज्याला आपण काय म्हटलं, प्रियांबल, उद्देश पत्रिकेवरूनच तयार करण्यात आलेली. म्हणजे आपल्या पुस्तकाचं जे पहिलं पेज आहे ज्याला आपण प्रियांबल म्हणतो, आम्ही भारताचे लोक वगैरे, बरोबर आहे, तर ते ऑब्जेक्टिव्ह रिसोल्युशन म्हणजेच आपलं उद्देश पत्रिकेवरूनच काय केलेलं आहे, बनवलेलं आहे. म्हणजे ते उद्देश पत्रिकाच एक प्रकारची, जे कोणी मांडली होती, जवाहरलाल नेहरूंनी मांडली होती. म्हणून ते पहिलं पेज आहे. त्याच्यामध्ये सर्व गोष्टी मग सांगितल्या की काय काय कसं कसं राहील काय नाही. त्याच्यामध्ये बरं प्रत्येक शब्द आहे ते तुम्ही पाठ करून घ्यायचा आहे. उद्देश पत्रिका सर्वांची पाठ असली पाहिजे. तर ते सर्व याच्यात दिलेलं आहे. कळलं का इथपर्यंत सांगा मला. तर अशा प्रकारे ह्या बैठका चालू झाल्या होत्या. त्याच्यामध्ये चेंज कसं झालं ते समोर बोलू. ठीक आहे, थोडस एक रिहर्सल घेऊ, स्पीड मध्ये सांगा. पहिली बैठक केव्हा झाली? हा, याचे अध्यक्ष कोण होते? सिन्हा. ठीक आहे, याच्या एकूण सदस्य किती होते? कोण नाही म्हटलं? मुस्लिम लीगनं नाही म्हटलं. ठीक आहे, त्यांनी वेगळा पाकिस्तानची काय केली होती, मागणी केली होती. झालं क्लिअर पहिलं. हा, दुसरी बैठक केव्हा झाली? 11. हा, याचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राज. हा, उपाध्यक्ष कोण होते? S.C. मुखर्जी. आणि एक आपण नवीन पद निर्माण केलं, हा, घटनेचे कायदेशीर सल्लागार कोण? B.N. राव. B.N. राव. आणि त्यानंतर आपण पाहिलं की 13 डिसेंबर तारीख नेक्स्ट कोणती आली? हा, व्हेरी गुड. ऑनलाईन तुम्ही पण टाईप करत आहे, व्हेरी गुड. आन्सर देत राहा कमेंट सेक्शन मध्ये. 13D ला आपण पाहिलं की जवाहरलाल नेहरू यांनी काय मांडलं? उद्देश पत्रिका मांडली. त्यानंतर त्यामध्ये काय होतं, आपल्या भारताच्या घटना निर्मितीच्या प्रत्येक क्षणा म्हणजे प्रत्येक टॉपिक मध्ये याचा फायदा झाला, कारण की त्यामधलेच मुद्दे आपण त्यात टाकत गेलो. तर आपलं जे प्रियांबल आहे ते प्रियांबल सुद्धा कोणापासून बनलेली आहे? उद्देश पत्रिकेपासून मांडले. आणि ते कोणत्या तारखेला मांडली आपण? 13 डिसेंबरला मांडली. क्लिअरिटी आली? तर हे सर्व तिन्ही गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. इथपर्यंत सर्व चालू होतं. जरी मुस्लिम लीग आपल्या सभेतून गेले तरी पण ते तिच्यात सहभागी आहे असंच आपण सगळं ठरलो होतं. कारण की आपला विचार काय चालू होता की भारत हा अखंड राहणार. ठीक आहे, आपल्या माइंड मध्ये हे होतं का की पाकिस्तान वेगळा भारत वेगळा? नाही. बघा बरेच मुस्लिम लोक सुद्धा सपोर्ट करत होते, ठीक आहे, की भारत एकच असला पाहिजे, भारत वेगळा झाला पाहिजे का नाही, म्हणजे भारत म्हणजे पाकिस्तान भारतातून नको जायला. पण पुढे दिवस जसे जसे गेले तसे तसे फरक पडला है ना, सिच्युएशन बदलत गेली. तर त्याच्या मागे ब्रिटनचाच हात होता, म्हणजे इंग्रज लोकांचा. तर बघा काय झालं, संविधान सभेच्या घटनेत किंवा रचनेत बदल. समजून आलं आता? कारण की काय झालं तुमच्या लक्षात आलं, मी काल एक स्टोरी सांगितली होती कालच्या लेक्चरमध्ये, की इथून बदललं स्ट्रक्चर, कारण की त्यांनी भारताची फोड केली. बघा आता हे तारीख थोडंफार लक्षात ठेवायची. 3 जून 1947 रोजी जाहीर करण्यात आलेल्या कोणती योजना? माउंट बॅटन. मी काल हा शब्द वापरला होता 2-3दा, माउंट बॅटन योजना, माउंट बॅटन योजना. तर 3 जून 1947 रोजी जाहीर करण्यात आलेल्या माउंट बॅटन योजनेच्या आधारावर 5 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने संमत केलेला, त्यांनी एक कायदा संमत केला. त्या कायद्याचं नाव आहे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 ला. 15 जुलै 1947 रोजी ब्रिटिश राज्यसत्तेने मान्यता मिळाली. म्हणजे त्यांनी आपल्याला मान्यता दिली की तुम्हाला स्वातंत्र्य देतो आम्ही.
आणि हे स्वातंत्र्य बघा, हे मान्यता कुठून मिळते? इंग्लंडवरून. इंग्लंडच्या संसदेमध्ये मिळाली की आम्ही भारताला स्वातंत्र्य देतो. आणि हे कोणाच्या? माउंट बॅटन योजनेअंतर्गत. माउंट बॅटनने एक योजना आखली, त्याने ते पूर्ण पाठवलं की भारताला आपल्याला स्वातंत्र्य द्यायचं आहे. आणि मग ते लागू झालं 15 जुलै 1947ला. आणि त्यांनी कायद्याने सांगितलं की आम्ही भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास केलेला आहे, त्यामध्ये भारताला आता स्वातंत्र्य मिळेल. परंतु या कायद्यामध्ये काय होतं बघा, काय होतं बघा, माउंट बॅटननं काय केलं या कायद्याने, त्याच्यामध्ये भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे निर्माण करण्यात येऊन त्यांना आपापली घटना निर्माण करण्याचे अमर्याद अधिकार देण्यात आले. हा शब्द डेंजर टाकला. समजलं का? म्हणजे बनवलं, स्वातंत्र्य दिलं, पण त्यात शब्द कोणता टाकला की भारत आणि पाकिस्तान हे दोन का होईन? वेगवेगळे राष्ट्र होईल. आणि हे दोन्ही वेगवेगळे राष्ट्रांना कसे अधिकार देणे? अमर्यादित. तुम्ही तुमचे जे वेगवेगळे हे आहे, राज्य आहे किंवा जे आहे, त्यांच्यासोबत तुम्ही जोडा आणि तुमचं वेगवेगळं काय बनवा? हा, राज्य बनवा, देश बनवा. ठीक आहे. तत्पूर्वी आता बघा, हे जे होतं ना, ही गोष्ट माउंट बॅटनची भारतीय लोकांना माहीत झालेली होती की हा माउंट बॅटन की बरोबर नाही आहे. हा जेव्हा भारतात आला होता, याने त्याचे विचार समजले होते की याला भारताला तोडायचं होतं, म्हणजे हिंदू मुस्लिम करायचं होतं, दोन राष्ट्र करायचे होते, पाकिस्तान वेगळा करायचा होता आणि भारत वेगळा. बोलायचा आहे पाकिस्तान वेगळा करायचा होता आणि भारत वेगळा. तर हे सगळं त्याला दिसत होतं, डोळ्यांनी पाहिलं त्यानं, की आपल्या भारतीय लोकांनी पाहिलं. महात्मा गांधीजी झाले, जवाहरलाल नेहरू झाले, डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले, बाबासाहेब आंबेडकर झाले, या सर्वांनी पाहिलं की हे आपल्यासाठी बरोबर नाहीये. माउंट बॅटनचे लक्षणं समजतात ना. जसं आता क्लासमध्ये बरेच जण आले तर मला समजून जाते की हा 2-3 दिवस टिकणार आहे क्लासमध्ये, त्यानंतर हा खतम. ठीक आहे. काही जण मला हे समजते की क्लासमध्ये कोण अभ्यास करत आहे, कोण काय करत आहे, कोण मोबाईलवर खेळत आहे, बरोबर आहे, कोणाचं काय चालू आहे लक्ष. मी म्हणतो ना, बरेच जण हे कुठं महाबळेश्वर गेलेले आहे, क्लासमध्ये नाही आहे प्रेझेंट. तर हे का बरं समजते? कारण की एक्सपिरियन्स पण असतो. तर यांच्याकडे तर आपल्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स होता, हे तर फ्रीडम फायटर होते आपले, हो ना. तर यांना समजून गेलं की माउंट बॅटनची लक्षणे काही बरोबर नाही बाबा, हा आपल्याला धोका देणार आहे. हा दोन आणि तेव्हा चालू पण झालं होतं ना, कारण की मुस्लिम लीगनं आधीच पहिल्याच बैठकीमध्ये काय म्हटलं होतं, की आम्हाला पाकिस्तान का पाहिजे? तर ते दिसून राहिलं होतं आणि माउंट बॅटन ऐकणारच होता, त्याला तर हेच पाहिजे होतं. तर म्हणून भारतानं काय केलं होतं की काही जे प्रांत होते, जे भारतीय प्रांत होते बघा, ब्रिटिश प्रांत होते, तर ब्रिटिश प्रांत जे होते 200 किती 92च्या जवळपास, तर त्यांना सांगितलं की ज्या ठिकाणी मुस्लिम कम्युनिटी जास्त आहे तिथं आपण पाकिस्तान निर्माण करू, ज्या ठिकाणी हिंदू आहे ते हिंदू मध्ये चालले जाईल, असं ते तेव्हाच होतं. ओके. पण काही प्रदेश जो होता ना, जो भारता काही जे भारतीय संस्थाने होते ते तर कुठंच जायला तयार नव्हते 73. तर त्यांनी कोणते किती कसे अधिकार दिले? अमर्यादित अधिकार दिले की जे भारतीय संस्थाने आहे ते तुम्ही पाहून घ्या. एक तर तुम्हाला पाकिस्तानमध्ये ओढायची असेल तर पाकिस्तानमध्ये ओढा, एक तर भारतामध्ये ओढायची असेल तर भारतामध्ये. आणि जे ब्रिटनचे आहे ते आम्ही काय करतो, त्याला त्याला वेगवेगळं करतो. आलं का लक्षात? तर भारताला हे पहिलेच दिसलं होतं. म्हणून बघा, म्हणून हे दिसल्याबरोबर काय झालं, तत्पूर्वीच 28 एप्रिल 1947 रोजी 6 संस्थानिकांच्या, किती संस्थानिकांच्या? 6 संस्थानिकांच्या. बघा कोणते कोणते 6 आहे? बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा आणि उदयपूर प्रतिनिधींनी संविधान सभेत प्रवेश केला. म्हणजे बघा, म्हणजे भारताचे जे चांगले लोक होते त्यांनी काय केलं, हे जे संस्थान होते, हे राज्य होते, यायला भेटले आणि यांना आधीपासूनच सांगितलं की तुम्ही कुठे राहायचं? आमच्या संविधान सभेत राहायचं, म्हणजे भारतामध्ये राहायचं. म्हणून हे सर्व संस्थान भारतामध्ये आले. आल्या का लक्षात? म्हणजे कोणकोणते? बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा आणि उदयपूर. म्हणजे हे व्हायच्या आधीच, म्हणजे ह्या माउंट बॅटन सांगायच्या आधीच यांना पहिले आपण भारतामध्ये घेऊन घेतलं. समजत आहे? 73 तर तिकडे चालले गेले मुस्लिम लीगवाले, उरलेले भारतातच आहे. ओके, कळत आहे तुम्हाला? स्टोरी सोबत लिंक लागलेली आहे. हा, मग तर बघा, माउंट बॅटन योजना जाहीर झाल्यानंतर झाली जाईल, हे तर पहिलेच भारतात आले. उर्वरित संस्थानिकांच्या प्रतिनिधींनी, म्हणजे उरलेले होते ना त्यातले, तर त्यांनी तसेच भारतीय प्रदेशातील मुस्लिम लीगच्या प्रतिनिधींनी सुद्धा आपापल्या जागा ग्रहण केल्या. म्हणजे मुस्लिम वेगळे, भारतीय वेगळे. आणि आता चालू झाला प्रोग्राम. ओके, आता संस्थानिक ज्यांना कुठं जायचं आहे ठरवा, पाकिस्तानात जायचं आहे की भारतात राहायचं आहे. समजत आहे? पुढे बघा, मग मग भारतीय स्वतंत्रता कायदा 1947 जो की ब्रिटनमध्ये झाला, तो अंतर्गत संविधान सभेच्या बाबतीत 3 बदल करण्यात आले. आता इथं किती बदल करण्यात आले? 3 बदल. म्हणजे जशी ही भारतीय स्वतंत्रता कायदा 1947 झाला, तर 3 बदल करण्यात आले. कारण की आता जे संविधान सभा होती त्यामध्ये मुस्लिम लीग होतं का? ते कुठं चाललं गेलं? पाकिस्तानामध्ये. काही जे संस्थान होते ते भारतासोबत आले, काही संस्थान कोणासोबत गेले? पाकिस्तानसोबत गेले. सगळं बरोबर बिलकुल अरेंजमेंट झालेली होती. आता आपलं काम काय होतं की आपल्याला आता भारताला बनवायचं होतं, कारण की पास झाला होता कायदा, आता भारत बनायला सुरुवात झाली होती. तर हा कायदा अंतर्गत आपण महत्वाचे 3 बदल केले. कशामध्ये? संविधान सभेमध्ये. जी सभा आपण बनवली होती त्यामध्ये, कारण की त्यामध्ये फक्त आता भारतीय लोक होते. मग त्यामध्ये काय केलं, संविधान सभेला
पूर्ण सार्वभौम बनवलं आपण. सर्व पूर्ण कसं बनवलं? पूर्ण सार्वभौम बनवून टाकलं संविधान सभेला, की तुम्हाला आता पूर्ण अधिकार आहे. समजत आहे की तुम्ही आता जनतेचे काय झालेले आहे? सेवक झालेले आहे. तुम्हाला पूर्ण जनतेसाठीचे अधिकार प्राप्त करून दिले, पूर्ण सार्वभौम बनवलं. त्यामुळे तिला आपल्या मर्जीने कोणत्याही प्रकारची घटना तयार करण्याचा काय मिळाला? अधिकार मिळाला. समजलं पहिलं काम? हा. दुसरं, ब्रिटिश संसदेकडून केलेल्या कोणत्याही भारतीय विषयक कायद्यात बदल करण्याचा किंवा तो रद्द करण्याचा अधिकार मिळाला. म्हणजे ब्रिटिशांना काही कायदे बनवले होते आपल्या इतिहासामध्ये, मग ते कायदे रद्द करणे किंवा त्यामध्ये काय करणे? बदल करणे, हा सुद्धा अधिकार कोणाला मिळाला? हा संविधान सभेला मिळाला. हे एकाच याच्यात आहे. दुसरं बघा आता खाली, संविधान सभेला कायदे मंडळाचा दर्जा देण्यात आला. कायदे मंडळ शिकवलं मी तुम्हाला, एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेटिव्ह, बरोबर आहे, आठवते का तुम्हाला? आणि न्याय मंडळ. तर काय कशाचा मिळाला? कायदे. म्हणजे कायदे मंडळाचा म्हणजे कायदे बनवण्याचा अधिकार कोणाला दिला? आता संविधान सभेला दिला. कारण की मग बघा, कायदे बनवण्याचा दिला संविधान सभेला. दोन कार्य, त्या अंतर्गत दोन कार्य देण्यात आली. स्वतंत्र भारतासाठी काय तयार करा तुम्ही? हा, आता करा स्वतंत्र भारतासाठी घटना निर्मिती, घटना तयार करा. आणि देशासाठी काय करा? कायदे करा. हे कोणाला सांगितलं? संविधान सभेला सांगितलं. ओके. त्यानंतर बघा नेक्स्ट, दोन्ही कामे वेगवेगळ्या दिवशी पार पडली जात होती. तर हे दोन कामे दिली होती, स्वतंत्र भारतासाठी घटना निर्मिती करणे आणि देशासाठी काय करणे? कायदे करणे. तर हे दोन्ही कायदे. तर संविधान सभेची बैठक जेव्हा घटना निर्मितीच्या कामासाठी, म्हणजे हे पहिले जे आहे ना, घटना निर्मितीसाठी जेव्हा बैठक होत होती, तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्याचे काय होतं? अध्यक्ष म्हणून. म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे होते अध्यक्ष, हे कधी असे घटना निर्मितीचं कार्य चालत असेल भारतासाठी तेव्हा, आणि देशासाठी कायदे जेव्हा बनवत होते, ठीक आहे, तर तेव्हा जे अध्यक्ष राहायचे ते वेगळे राहायचे. ठीक आहे, बघा दाखवून देतो मी तुम्हाला. ठीक आहे, ते नाही याच्यामध्ये, फक्त हा इथे आहे. हा, तर बघा, या कायदे करण्याच्या कार्यामुळे संविधान सभेला स्वतंत्र भारताची काय बनली? पहिले कायदे मंडळ. तर हे झालं. आणि बघा, ज्यावेळी कायदे मंडळ सोडून म्हणजे कायदे बनण्याच्या प्रोसेसमध्ये होते, तेव्हा कोण होते अध्यक्ष? जी.व्ही. मावळणकर, जे स्पीकर म्हणून काम करीत असे. म्हणजे सिंपल मध्ये सांगतो मी तुम्हाला आता, की एवढं काही डिटेल तुम्हाला येणार पण नाही, पण तरी लक्षात ठेवायचं आहे, काही सोडायचं नाही आपल्याला. स्वतंत्र भारतासाठी घटना निर्मिती असेल तेव्हा कोण अध्यक्ष? आणि कायद्याच्या वेळी कोण? जी.व्ही. मावळणकर. कारण की जी.व्ही. मावळणकर जे होते, हे तिथं बसत होते लोकसभेसारखे, जसं लोकसभेचे अध्यक्ष असतात ना तसं. ठीक आहे, ते पुढे समजून देईन तुम्हाला. तर आता बघा, जी.व्ही. मावळकर किंवा मावळणकर पण म्हणतात, नचा उच्चार होतो तिथे, म्हणून स्पीकर म्हणून काम करीत असे. 17 नोव्हेंबर 1947 रोजी त्यांची अध्यक्षपदी निवड झाली. संविधान सभा ही दोन कामे 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत चालली. हे दोन्ही कामे कितपर्यंत चालली? पण हे तारीख आठवते का तुम्हाला? कुठं आहे तारीख? हा, प्रस्ताविकेमध्ये आहे, म्हणजे आपल्या प्रियांबल मध्ये आहे. 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत हे काम दोन्ही चालत गेलं, आणि दोन्ही कामं केले आपण चांगल्या प्रकारे एकदम. हा, आणि त्यामध्ये घटना पण निर्माण केली, कायदे पण बनवले, सर्व बनवलं. ठीक आहे. 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 पर्यंत संविधान सभेने केवळ तात्पुरती संसद म्हणून काय केलं? कार्य केलं. तात्पुरती संसद बनली ती, कारण की इलेक्शन घ्यायचे होते ना. तर इथंच म्हटलं 1951 ते 52 मध्ये मग इलेक्शन मार्च मध्ये संपून गेले, आणि मग भारताचं पहिलं पंतप्रधान आणि बाकी सगळे प्रोसिजर बनले. त्यानंतर बघा थर्ड, पाकिस्तानात गेलेला क्षेत्रातील मुस्लिम लीगचे सदस्य संविधान सभेतून बाहेर पडल्याने भारताच्या संविधान सभेची सदस्य संख्या किती झाली? आता 299 झाली. ओके, किती झाली? 299. यापैकी 222 ब्रिटिश भारतातील प्रतिनिधी होते, आणि 70 संस्थानांचे, म्हणजे त्यातली 3 संस्थाने कुठे चालली गेली? ते पाकिस्तानात चालली गेली. तर 222 आणि 70 भारतीय संस्थाने, असे आपल्याजवळ एकूण किती आले? 299 संस्थाने आले. त्यापैकी सर्वाधिक प्रतिनिधित्व संयुक्त प्रांताचे, सर्वाधिक प्रतिनिधित्व कोणाचे होते? संयुक्त प्रांताचे 55 होते. तर अशा प्रकारे भारताचं काय बनलेलं आहे? म्हणजे संविधान सभा बनलेली आहे. आफ्टर कधी? ब्रेक, पाकिस्तान वेगळा झाल्यानंतर आणि भारत वेगळा झाल्यानंतर. इथपर्यंत कळलं का? हा, बघा आता थोडस शॉर्टकट मध्ये घेऊ, माझ्यासोबत राहायचं आहे. आपण काय पाहिलं? संविधान सभा च्या आधी माउंट बॅटन योजना आली. माउंट बॅटन माउंट बॅटनने एक योजना पाठवली कुठं? इंग्लंडमध्ये. त्यांनी मग म्हटलं की चला आम्ही भारताला स्वातंत्र्य देतो. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 पास झाला. त्यानंतर ठरलं की भारताला स्वातंत्र्य मिळणार आहे. पण त्यामध्ये एक क्लॉज काय टाकला? भारत आणि पाकिस्तान असे दोन राज्य बनणार, आणि त्यांना कसे अधिकार दिले? अमर्यादित अधिकार दिले, की तुम्ही कोणत्याही संस्थानेला तुमच्यामध्ये घेऊ शकता. बरोबर, इथपर्यंत कळलं. पण भारताला हे आधीच कळलं होतं की हे करणार आहे, दोन तुकडे करणार आहे, म्हणून भारतामध्ये 6 संस्थाने होते. पहिलेच ते भारताने कशात विलीन करून घेतले होते? भारताच्या भागात, संविधान सभेमध्ये विलीन करून घेतले होते.
हे झाल्यानंतर संविधान सभा सर्व काही बनली, जसा तो कायदा पास झाल्यानंतर मग संविधान सभेला आपण काय बनवलं, सार्वभौम बनवलं, की सर्व अधिकार तुम्हाला आहे, तुम्ही कायदे करू शकता, घटना निर्मिती करू शकता, बरोबर आहे. त्यासाठी वेगवेगळे लोक ठरवले, अध्यक्ष ठरवले, है ना. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना निर्मितीच्या वेळेस आणि कायदे बनवच्या वेळेस जी. व्ही. मावळणकर यांना आपण अध्यक्ष बनवलं. आणि संसदेचं पण स्वरूप कोणाला दिलं, संविधान सभेला दिलं, की जोपर्यंत संसद नाहीये तोपर्यंत हेच संसद राहणार. आणि हे सर्व आपण ह्या 2 वर्षासाठी केलं. आणि तिथून मग आपली संविधान सभा बनली. आणि त्या संविधान सभेमध्ये माहिती तुम्हाला आता एक समित्या नेमण्यात आल्या. समित्या मी उद्याला घेतो. तर वेगवेगळ्या समित्या, त्यामध्येच एक समिती कोणती सांगितली होती मी, मसुदा समिती, ज्याचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ड्राफ्टिंग कमिटी. मग तेच संविधान सभेची पहिली म्हणजे घटना निर्मितीची समिती होती. ठीक आहे. मग त्यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लावले, पूर्ण घटना तयार केली. आणि शेवटची तारीख तुम्हाला माहिती आहे 19 नोव्हेंबर 19 नोव्हेंबर, हा. तर ती तारीख 26 नोव्हेंबर 1949. इथपर्यंत समजलं. थोडस समोर जाऊ, थोडस का फक्त थोडस राहिलं. संविधान सभेची इतर कामे. आता संविधान सभेची ते तर कामं होतेच, आणखी काही इतरही कामे होते. जसं मे 1949 मध्ये भारताच्या राष्ट्रकुलातील सरस्वताला अनुमोदन दिले. म्हणजे आपण राष्ट्रकुल जे आहे ना, म्हणजे जे राष्ट्रकुल म्हणजे असं नाही की ब्रिटिशांच्या अंडर असलेले देश, ते एक राष्ट्रकुल म्हणजे सर्व मिळून असलेले देश, त्याला आपण एक अनुमोदन देऊन दिलं. ठीक आहे. हे पुढे शिकवतो मी. राष्ट्रकुल म्हणजे असं नका समजू की इंग्रजांच्या अधिपत्याखाली होतं म्हणून. तसं राष्ट्रकुल म्हणजे जेवढे पण कॉमनवेल्थ कंट्री, कॉमनवेल्थचा एक गेम होतो माहिती, कॉमनवेल्थ गेम, त्याला राष्ट्रकुलला काय म्हणतात, कॉमनवेल्थ. तर कॉमनवेल्थ मध्ये कसं असते, मोस्टली ज्यांनी ज्यांनी जे जे देश इंग्रजांच्या अंडर राहिले, म्हणजे जे जे देश इंग्रजांनी त्यांच्यावर काय केलं, राज केलं, ते देश. पण तसा त्याचा अर्थ होत नाही. आपण कॉमनवेल्थला काय दिलं, मान्यता दिली की आम्ही तिला कॉमनवेल्थ मध्ये येतो, म्हणजे त्याचं राष्ट्रकुलातील सरस्वत आपण स्वीकारलं. याचा अर्थ असा नाही की आपल्याला कोणाचं प्रेशर आहे. ठीक आहे. फक्त स्वीकारलं. त्यानंतर 22 जुलै 1947 रोजी भारताचा राष्ट्रध्वज स्वीकारला. किती तारखेला, हा हे तारीख सुद्धा लक्षात ठेवा, 22 जुलै. राष्ट्रध्वज, भारताचा राष्ट्रध्वज कोणता आहे, तिरंगा आहे ना. तर हा आपण कोणत्या दिवशी स्वीकारला, 22 जुलै 1947. तर हे जे मी चित्र काढतो ना, असे हे चित्र तुमच्या बुक मध्ये तुम्हाला काढायचे आहे. समजत आहे का. ह्या चित्रामध्ये सर्व टाकायचं आपल्याला. इथंच आपल्याला हे कॉमनवेल्थ पण टाकायचं आहे, कॉमनवेल्थला परमिशन. ठीक आहे. मे 1949, जुलै 22 जुलै 1947 ला आपण काय स्वीकारला, राष्ट्रध्वज स्वीकारलेला आहे. त्यानंतर त्याचं जे डिझाईन होतं ना राष्ट्र ध्वजाचं, ते डिझाईन आंध्र प्रदेशचे पिंगली वैकय्या, कोण, पिंगली वैकय्या यांनी तयार केलं. तिच्याच खाली लिहायचं डिझाईन पिंगली वैकय्या. समजलं. तुम्हाला नोट्स कशा बनवायच्या, तर पिंगली वैकय्या यांनी ते डिझाईन बनवलं. त्यानंतर बघा 22 नंतर 24 जानेवारी 1950, 24 इथं 22 जुलै 1947 होतं, इथं 24 जानेवारी 1950 रोजी भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकारले. याची ट्रिक सांगतो मी, 1 मिनिट थांबा. 24 बघा, 24 जानेवारीलाच काय झालं आणखी, 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीत 26 जानेवारी पासून लोकसभे निवडणुकी होईपर्यंत व्यवस्था निश्चित केली. आणि संविधान सभेला तात्पुरती संसद सुद्धा म्हटलं. कोणत्या तारखेला, 24 तारखेला. ठीक आहे. तसेच निवडणुका होईपर्यंत भारतीय गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून कोणाला, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नेमणूक करण्यात आली. ह्या सर्व गोष्टी किती तारखेला, 24 जानेवारी. ठीक आहे. आता थांबा, मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो. ध्वज केव्हा, 22 जुलै 1947 ला. इकडे या. आपला भारताचा ध्वज केव्हा, 22 जुलै 1900. आणि आता एक तारीख आली आणखी, कोणती, 24 जानेवारी 1950. तर या दिवशी बघा, राष्ट्रगीत, राष्ट्रगान, संसद आणि राष्ट्रपती. संसद म्हटलं म्हणजे राष्ट्रपती झाले किंवा राष्ट्रपती. तर हे कसं लक्षात ठेवायचं सांगतो. तर तुम्हाला सर्वांना एक तारीख माहिती आहे, 26 जानेवारी 1950. या दिवशी आपण प्रजासत्ताक झालो. तर म्हणायचं कसं बघा, 26 जानेवारी 1950च्या 2 दिवसापूर्वी, किती दिवसापूर्वी, 2 दिवसापूर्वी. मग 2 दिवसापूर्वी म्हणजे किती तारीख रे बाबा, 24 जानेवारीला. 24 जानेवारी 1950ला 3 कामं केले. किती कामं केले म्हणायचं, 3 कामे. कोणते कोणते कामं केले, पहिलं राष्ट्रगीत, दुसरं राष्ट्रगान आणि तिसरं राष्ट्रपती. संसद म्हणजे राष्ट्रपती, रा रा रा, राष्ट्रगीत, राष्ट्रगान, राष्ट्रपती. हे तिघांना काय केलं आपण, 26 जानेवारीच्या 2 दिवस पूर्वी म्हणजे 24 जानेवारी 1950 ला फायनल केलं. समजलं का. आणि ध्वज केव्हा केला,
1947 मध्ये, ठीक आहे, 22 जुलैला. 47-50 मध्ये खूप फरक आहे. म्हणजे ध्वज पहिले डिसाईड झाला आपला, पण आपलं राष्ट्रगीत, आपलं राष्ट्रगान आणि आपले राष्ट्रपती आणि संसद हे कोणत्या तारखेला? 26 जानेवारीच्या 2 दिवस पूर्वी, म्हणजे किती जानेवारीला? 24 जानेवारी 1950 ला डिसाईड झाले. समजलं? हे पेपरला आलेल्या तारखा आहे. तर हे शॉर्टकट आहे, हे शॉर्टकट तुम्हाला लिहायचं असते, ठीक आहे. शॉर्टकट काय? 26 जानेवारी 1950च्या 2 दिवसापूर्वी, म्हणजे 24 जानेवारी 1950 रोजी 3 कामे केले. तिन्ही कामे रावरून आहे: राष्ट्रगीत, राष्ट्रगान, राष्ट्रपती. ठीक आहे, राष्ट्रपती म्हणजे संसद.